नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। सर्वांचं अगदी मनापासून या ठिकाणी खूप खूप स्वागत। आणि सर्व जे विद्यार्थी आहेत जे की सपोर्ट करतात या ठिकाणी फॉलोअर्स वाढवण्यासाठी, सबस्क्रायबर काउंट आपला वाढवण्यासाठी, चॅनलला लाईक केलेले विद्यार्थी, सबस्क्राईब केलेले विद्यार्थी आणि ज्यांनी याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती म्हणा आपल्या व्हॉट्सअप स्टडी ग्रुपवरती शेअर केलं असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। तुमचं प्रेम असंच राहू द्या, सपोर्ट असंच राहू द्या। खूप लवकरच हे खूप मोठं चॅनल असेल ज्या ठिकाणी डिटेलमध्ये स्टडी केली जाईल आणि तुमच्यासारख्याच होतकरू विद्यार्थ्यांना हा यशाचा एक राजमार्ग म्हणून असेल। या ठिकाणी सेशनला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यांना माहिती आहे हा आहे क्लास नंबर 9, सेशन नंबर 9 या ठिकाणी लसावी आणि मसावीच्या संदर्भात। आणि आपण बघतोय प्रीवियस इयर क्वेश्चन 2019 टू 2025, 2019 ते 2025 पर्यंतच्या मागील वर्षाच्या प्रश्नांचा आढावा आपण या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये घेतो। याच्यामध्ये लसावी आणि मसावीची जी PYQ होती पोलीस भरतीमध्ये, तर ते आपण घेत होतो आज आणि उद्याच्या लेक्चरमध्ये। उद्याचा लेक्चर शेवटचा असेल, त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन असतील जे की पोलीस भरतीच्या संदर्भात असतील आणि त्याच्यानंतर आपण इतर सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले जे इतर क्वेश्चन आहेत या ठिकाणी। सॉरी, ओके, 1 मिनिट वेळ द्या मला। चलो, तर बेसिकली हे नोट 3 सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरती आपण टीचिंग करतोय। या ठिकाणी आय थिंक सगळ्यांना व्यवस्थित गोष्टी समजत असतील। मी या ठिकाणी जे काही तुम्हाला सांगतोय, द फॉलोइंग डॉक्युमेंट नॉट नॉर्मली ॲट द प्रिव्हियस टाइम, ओके। चलो, 1 मिनिटाचा वेळ द्या फक्त। क्लास नंबर 9 दॅट इज LCM अँड HCF लसावी मसावीच्या संदर्भात हा लेक्चर आहे। आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की आजचा जो काय पोलीस भरती झाल्याच्या नंतर वनरक्षक भरती, तलाठी, TET, टेट, लिपिक टग्गलेखक सहाय्यक सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारं हे सेशन किंवा ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे। तर त्याच्यामध्ये उद्याचा लेक्चर झाल्याच्या नंतर परवा दिवशीपासून इतर सर्व परीक्षांमध्ये विचारलेले, मग गट ब असेल, गट क असेल, राज्यसभा पूर्व परीक्षा असेल, इथपर्यंत आपला प्रवास चालणार आहे। हे की सगळ्यांना माहिती आहे। जे रेग्युलर आहेत त्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे। जे इरेग्युलर विद्यार्थी आहेत किंवा जे न्यूकमर विद्यार्थी या ठिकाणी चॅनलला जॉईन झालेले आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं। तर या ठिकाणी आजच्या सेशनला सुरुवात करूयात। आपण आज 2023 चे क्वेश्चन बघणार आहोत। 2024 मधले सर्वच्या सर्व टाईपचे क्वेश्चन झाल्याच्या नंतर 2023 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा आढावा आज आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आज सेशनला सुरुवात करण्याच्या आधी एका कोटने सुरुवात करू। एक सुंदर कोट आहे। कोट काय आहे या ठिकाणी की मंजिल मिलेगी भटक कर सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। अर्थ समजतो या ठिकाणी सर्वांना। तर काय सांगितलंय की मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। तुम्ही घरातून बाहेर पडाल, घरातून म्हणजे ऍक्च्युअल मध्ये घरातून बाहेर पडायचं नाहीये। तुम्ही कष्ट करण्यासाठी आहे ना सुरुवात कराल, प्रयत्न कराल, भटकाल, इकडे तिकडे जाल, 100 वेळा चुका होतील, त्याच्यानंतर चुका दुरुस्त होतील, त्याच्यानंतर तुम्ही शिकाल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका दिवशी आहे ना यश प्राप्त होईल, म्हणजेच तुमची मंजिल तुम्हाला मिळेल। मात्र खरा हरवलेला, गुमराह झालेला, खरा चुकलेला तो आहे जो घरातून निघालाच नाही, म्हणजे ज्याने प्रयत्नच केला नाही या ठिकाणी। तर हा छोटासा प्रयत्न मी करतोय माझ्या वतीने आहे ना, या ठिकाणी अशा सर्व गोष्टी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतोय ज्या की तुमच्या यशामध्ये काही ना काही एक छोटंसं योगदान माझं असायला हवं। याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगतोय की माझा स्वार्थ आहे आणि मी माझ्या स्वार्थामध्ये ओके तुमचा स्वार्थ सुद्धा साधण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला की आपण परमार्थ असं म्हणतो। तर सोप्या गोष्टीमध्ये सांगायचं झालं की प्रत्येक व्यक्तीने आपला स्वार्थ सांभाळायचा असतो। काय सांभाळायचं असतो? स्वार्थ। आपला स्वार्थ सांभाळल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही। स्वार्थ हा केंद्रबिंदू प्रमाणे आहे आणि परमार्थ जो आहे तो या वर्तुळाच्या परिघाप्रमाणे असतो। स्वार्थ जर तुम्ही सोडून दिला तर परमार्थ कधीही साध्य होत नाही। हे 9वीच्या चॅप्टर मध्ये मी शिकलेलं होतं, त्यावेळेस त्याचं महत्त्व लक्षात आलेलं होतं। सोप्या भाषेत, आणखीन सोप्या भाषेत मी सांगतो, तुम्ही जर तुमचं कल्याण केलं, कुणाचं? तुमचं कल्याण केलं, तर तुमच्या आईवडिलांचं जे काही स्वार्थ आहे की तुमचं चांगलं झालं पाहिजे, हे आपोआप साध्य होतं। तुम्ही चांगले बनलात तर आहे ना एका चांगल्या सोसायटीसाठी, एका चांगल्या कुटुंबासाठी, एका चांगल्या सहचारिणीसाठी, सहचार्यासाठी, एका चांगल्या मुलासाठी
तुम्ही चांगले बाप, चांगला मित्र, चांगला व्हॉट एव्हर असतील, मित्र असतील, मैत्रीण असतील, हे सगळं ऑटोमॅटिकली आहे ना पूर्ण होतं. आपलं अंगण झाडून स्वच्छ ठेवायचं, देश आपोआप स्वच्छ होतो. ओके. लोक विनाकारण रस्ते झाडत आहे ना बाहेर निघतात, याची आवश्यकता पडत नाही. ओके. स्वतःवरती फोकस करणं जास्त आवश्यक आहे. याचा अर्थ काय, जर या ठिकाणी तुम्ही अध्ययन करताय तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, आणि तुम्ही चांगले व्यक्ती बनता तर अध्ययन आपोआप काय होतं, चांगलं बनतं. या ठिकाणी नियमांना सोडायचं नाहीये, नियमांना धरून आपल्याला चालायचं आहे. तर आजच्या सेशन मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, 2 क्रमवार संख्यांचा लसावी 72 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर तुम्ही म्हणाल सर सगळ्यात सिंपल गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित राहत नाही की क्रमवार संख्या म्हणजे काय असतात. क्रमाने येणाऱ्या संख्या ज्या असतात त्यांना काय म्हणतो आपण, क्रमवार संख्या. जसं की क्रमवार नैसर्गिक संख्या 2, त्याच्यानंतर 3 असेल. जसं की 7च्या नंतर येणारी क्रमवार संख्या 8 असेल. जसं की 2च्या नंतर येणारी क्रमवार समसंख्या 4 असते. 4च्या नंतर येणारी क्रमवार समसंख्या 6 असते. क्रमवार विषम संख्या 3 आणि 5 आहेत. ओके. 7 आणि 8 आहेत. क्रमवार या ठिकाणी क्रमवार मूळ संख्या जर म्हणलं, क्रमवार मूळ संख्या म्हणलं या ठिकाणी 7च्या नंतरची संख्या 11 ही क्रमवार संख्या आहे. मात्र क्रमवार कसे आहेत, मूळ संख्येत. क्रमवार वर्ग संख्या म्हणजे काय आहेत, 9च्या नंतरची क्रमवार वर्ग संख्या कोणती आहे, 16 आहे. 16च्या नंतरची कोणती आहे, 25 आहे. संख्यांचे सर्व प्रकार असतील तर मी जे काय सांगतोय ते या ठिकाणी लक्षात येत असेल सगळ्यांच्या. ओके. तर अशा 2 क्रमवार संख्यांचा लसावी किती दिलाय, 72 दिलेला आहे. तर त्या 2 क्रमवार संख्या कोणत्या आहेत. ओके. चलो, आपण काय स्टडी केलं होतं, 5 आणि 7 या क्रमवार संख्या नाही आहेत. 5 त्याच्यानंतर 6 येतं, त्याच्यानंतर 7 येतं. बट 5 आणि 7चा लसावी 35 येतो. किती येतो, 35 येतो. का बरं, मूळ संख्यांचा गुणधर्म हा आहे की त्यांचा कुठलाही अवयव सामायिक असत नाही, कॉमन फॅक्टर असत नाही त्यांच्यामध्ये, म्हणून मूळ संख्यांचा लसावी 35 असतो. बरोबर आहे. चलो, त्याच्यानंतर मी सांगितलं होतं 13 आणि 17चा लसावी काय असेल, 13 आणि 17चा लसावी 13 आणि 17चा गुणाकार असतो. 13 आणि 17चा लसावी काय असतो, त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार असतो. आणि मी जर म्हणेन 8 आणि 9चा लसावी किती आहे, तर तुम्ही म्हणायचंय 72. किती म्हणायचंय, 72. का बरं, सर या तर मूळ संख्या नाही आहेत ना, 8 मूळ संख्या आहे ना, 9 मूळ संख्या आहे. मात्र क्रमवार संख्या ज्या असतात, कुठल्याही 2 क्रमवार संख्या नेहमी मूळ संख्या नसल्या तरी त्या मूळ संख्येप्रमाणे वागतात. म्हणून या कॉन्सेप्टला आपण काय म्हणलं होतं, सहमूळ संख्या असं म्हणलं होतं. ओके. नंबर सिस्टीम म्हणून आपली एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये संख्या व संख्यांचे प्रकार म्हणून एक चॅप्टर ऍड केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व नंबर सिस्टीम म्हणजे संख्या व संख्यांचे प्रकार व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला या गोष्टी सहजपणे उपलब्ध होतील. ओके. 8 आणि 9चा गुणाकार 72 येतो, हीच त्यांची काय असते, लसावी असते. म्हणजेच कुठल्याही क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, जस्ट बिकॉज ते मूळ संख्या असत नाहीत, मात्र काय असतात, सहमूळ संख्या असतात. ते आपण म्हणतो ना की आहे ना काय, की ढवळ्या शेजारी बांधला पोळ्या, गुण नाही वाण नाही मात्र गुण आहे. एखाद्याच्या म्हणजे सहचर्यामध्ये तुम्ही राहिलात, सोबत राहिलात, तर त्याचे या ठिकाणी त्याचं रूप तर आपल्याला येत नाही, मात्र त्याचे गुण आपल्यामध्ये ट्रान्समिट होत असतात. तसंच हे काही संख्या असतात, 8 आणि 9 या अशाच संख्या आहेत ज्या की एकमेकांच्या सोबत आल्याच्या नंतर कसे वागतात, मूळ संख्येप्रमाणे वागतात. म्हणून त्यांना थेटपणे मूळ संख्या तर म्हणता येत नाही, मात्र च्या सारखे वागतात म्हणून सहमूळ संख्या असं म्हणतो आपण. ओके. तर सहमूळ संख्यांचा कुठल्याही क्रमागत संख्या घ्या, जसं की 14 आणि 15 घ्या, मूळ संख्या नाही आहेत, मात्र यांचा लसावी विचारला तर काय, या ठिकाणी 14 आणि 15चा गुणाकार हा त्यांचा काय असतो, लसावी असतो. तसंच या ठिकाणी 72 हा लसावी आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत, कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार 72 येतो, 7 8 56, 9 10 90, 6 7 42, 8 9 72. म्हणून 8 आणि 9 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. अमरावती ग्रामीण 2023चा हा क्वेश्चन होता. बट तुम्ही म्हणाल सर या टाईपचा क्वेश्चन तर घेतला होता आणि एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्ही द्यायची आवश्यकता नाही, ऑलरेडी हे आहे ना स्टडी करून झालेला आहे. हा क्वेश्चन या स्लाइडमध्ये समाविष्ट करण्याच्या पाठीमागचं कारण काय असेल की 2024 मध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेत हे आपण स्टडी केलंय. 2023 मध्ये बाबा कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन होते, असं काय बदललं होतं. 2023च्या अगोदर 2021 मध्ये जे क्वेश्चन आलेले होते तो एक बुक होतं, कुठल्याही पब्लिकेशनचं बुक असेल, आपल्या कुठल्या पर्टिक्युलर पब्लिकेशनचं नाव घ्यायची आवश्यकता नाही.
दर्जेदार अशी खूप सारी पुस्तकं आहेत जी की तुम्ही हाताळलेली असतील. 2021च्या नंतर किंवा 2019च्या नंतर काय केलं, बुकवरती, प्रत्येक बुकवरती IBPS आणि TCS हे दोन वर्ड, या दोन शब्दांचा आहे ना खूप मोठा हव्वा करण्यात आला. आणि काय म्हणला, आमच्या बुकमध्ये, म्हणजे असं प्रॉमिस करण्यात आलं, मुखपृष्ठावरती लिहिलं IBPS आणि TCS पॅटर्न नुसार मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, 2021 मधला सिलेबस घेतला, सर्व PYQ घेतले. 2023 मधला सिलेबस PYQ, 2024 मधला सिलेबस PYQ, यांच्यामध्ये काहीही चेंज नाहीये. त्या ठिकाणी काही फरक नाहीये. हे परीक्षा IBPS कंडक्ट करेल किंवा TCS कंडक्ट करेल, हे दोघं सिलेबस बदलू शकत नाहीत, ते पॉवर त्यांच्याजवळ नाही. म्हणून 2023 मध्ये जसा क्वेश्चन होता असाच क्वेश्चन 2024 मध्ये बघितले. हे कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला काय सांगतोय की या ठिकाणी तुम्ही भले सिलेबस 2023चा असेल 24चा असेल तर त्यांच्यामध्ये काहीही फरक नाहीये. प्रश्नांचे स्वरूप जसे 2023 मध्ये होते तसेच 2024 मधल्या प्रश्नांचे स्वरूप आहेत. म्हणून या ठिकाणी 2024 पासून ते 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेणं या ठिकाणी आवश्यक ठरतं. ओके, चलो झाले फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन समजला असेल तर सेकंड क्वेश्चन स्क्रीनवरती या ठिकाणी सर्वांसाठी. क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित, काय दिलेलं आहे क्वेश्चन. झाले वाचून सगळ्यांचं. चला, 3 मित्र अ, ब व क एका वर्तुळाकार मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात असं म्हणलेलं आहे. ओके, त्याच्या पुढे काय सांगितलं आपल्याला, या टाईपचा क्वेश्चन पण आपण बघितलं 2024 मध्ये. पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील. अहमदनगर पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. सेम टाईपचा क्वेश्चन, फक्त नंबर चेंज होते. फक्त काय होते, नंबर चेंज होते. क्वेश्चन विचारलेला होता आपल्याला. तर आपल्याला या टाईपच्या क्वेश्चन मध्ये 12, 18 आणि 20 यांचं काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. 12, 18 आणि 20चा लसावी काढत असताना एक तर 20च्या पटीतली अशी संख्या सांगा ज्याला 18 ने भाग जातं. तर 20च्या पटीतली एक संख्या कोणती, 90 18च्या पटीतली आहे मात्र 20च्या पटीत नाही. मग 20च्या पटीतली एक संख्या 180, 20, 90, 180. 180ला 18 ने भाग जातं आणि 12 ने सुद्धा भाग जातो. तर म्हणून 20च्या पटीतली एक संख्या किंवा सरळ सरळ टेबल मेथडने ना आपण या क्वेश्चनचा आन्सर काढू शकतो. तर बेसखी 12, 92, 18, 92, 20. ओके, आता कुठल्याही एका संख्येनं तिघांना भाग जात नाही म्हणून आहे ना आपण 2 ने फक्त 6 आणि 10 ला भाग करू. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, राहिला 9 ऍज इट इज घ्या खाली. आता आपण 3 आणि 9 ला भाग देऊ. 3 एक 3, 3 त्रिक 9, हा 5 ऍज इट इज, ज्याला भाग गेला नाही तो जसाच तसं लिहिला. आता 2 दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36, 36 5 या ठिकाणी 180. तर लसावी तेवढा असेल किती, 180 सेकंद म्हणलं होतं. 180 सेकंदाला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने भाग द्यावा लागतो. जस्ट बिकॉज 60 सेकंदाचा एक काय असतो, मिनिट असतो. 6 1 6, 6 3 18, दॅट इज 3. एक काय झालं, मिनिट. ऑप्शन नंबर 4 काय आहे या क्वेश्चनचा आन्सर आहे. ओके, 2024 मध्ये जसा क्वेश्चन होता तसाच क्वेश्चन 2023 मध्ये सुद्धा होता. याच्यामध्ये काही चेंज नव्हतं. 2023च्या प्रश्नांचं स्वरूप आपण बघतोय आणि लगेचच त्याचं आहे ना सोल्युशन सुद्धा या ठिकाणी बघू. एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी 6, 8 किंवा 18 याप्रमाणे माळा करावयाच्या झाल्यास प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. जसं की ना 8 ची एक माळ बनवली, 8 ची 1, 8 ची 2, 8 ची 3, 8 ची 4, 8 ची 5 माळा झाल्या. बट शेवटची माळ बनवताना किती फुलं शिल्लक राहिले, 2 फुलं कमी पडले. ओके, कमी पडतात. मग आपण काय केलं, 6-6च्या माळा बनवल्या तेव्हा सुद्धा 2 कमी पडतात आणि 18-18च्या माळा बनवल्या तेव्हा सुद्धा 2 कमी पडतात. मग फुलांची संख्या किती असेल, फुलांची संख्या जर सपोज करा 8, 6 आणि 18चा लसावी घेतला, कितीचा, 8, 6 आणि 18चा आपण लसावी घेतला. लसावी घेतल्याच्या नंतर सपोज लसावी घेऊ आपण या ठिकाणी. चलो काय होईल, 18ला 6 ने भाग जातो, 8 ने भाग जात नाही. 18च्या पटीतली दुसरी संख्या घेऊ. 18च्या पटीतली दुसरी संख्या कोणती, तर 18 दोन्ही 36.
बरोबर. 18 दोन्ही किती 36. आपण काय करतो, दिलेल्या संख्यांचा लसावी काढायचं असेल तर सगळ्यात मोठी संख्या घेतो, तर त्या संख्येला 8 व 6 ने भाग जात असेल तर ती लसावी असते. जर जात नसेल तर मग मोठ्या संख्येच्या पटीतली संख्या घेतो. दुसरी संख्या 36, 36 ला 6 ने भाग जातो, 8 ने भाग जात नाही. म्हणून 18च्या पटीतली तिसरी संख्या 18 × 54, 54 ला 6 ने भाग जातं, 8 ने भाग जात नाही. मग 18च्या पटीतली आपण आणखीन एक संख्या घेतली, कोणती, चौथी, 72 संख्या. 72 या संख्येला 8 ने भाग जातं, 8 × 9 = 72, 6 ने भाग जातं, 12 × 72, 18 ने तर जाणारच आहे. म्हणून लसावी किती झाला, 72. मग 6 माळा जर बनवल्या तर 12 माळा बनतात, एक पण फुल शिल्लक राहत नाही. 8 माळा बनवल्या तर किती, 9 माळा होतात, एक पण फुल शिल्लक राहत नाही. 18 माळा बनवल्या तर 4 माळा बनतात, एक पण फुल शिल्लक राहत नाही. मात्र फुलांची संख्या किती आहे बाबा, की आहे ना, आपल्याला माळा बनवत असताना काय म्हणले, 2 फुले कमी पडतात म्हणून सांगितले. प्रत्येक वेळेस माळा बनवताना किती फुलं कमी पडतात, 2 फुलं कमी पडतात. मग या ठिकाणी माळांची संख्या किती, ओके, तर डेफिनेटली तर काय 18च्या 3 माळा बनवल्या आपण. 18ची चौथी माळ बनवण्यासाठी या ठिकाणी जर 70 फुलं असतील तर 2 फुलं कमी पडतात. 6च्या माळा बनवताना सुद्धा 2 फुलं कमी पडतात. 8च्या माळा बनवताना सुद्धा 2 फुलं कमी पडतात. ज्यावेळेस फुलं कमी पडतात त्यावेळेस काय करायचं असतं, लसावीतून 2 मायनस करायचे असतात, -2 दॅट इज 70. म्हणून अहमदनगर पोलीस 2023च्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दॅट इज 70. क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर असेल, एकदम व्यवस्थित. चॅप्टर संपत आलेला आहे. उद्याचा शेवटचा व्हिडिओ याच्यावरती होणार आहे. अपूर्णांक असलेल्या संख्यांचा लसावी काढा, असा क्वेश्चन कधी कधी येतो. हे ऑफलाईन क्लासमध्ये पण सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी, आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये तर सांगितले. म्हणून खूप जास्त महत्वाचं नसलं तरी सुद्धा आहे ना, कमीत कमी एक क्वेश्चन जरी बनतोय, बाकीच्यांना सॉल्व्ह होत नाही, तुम्हाला सॉल्व्ह होतंय, तुमचं मेरिट डिसाईड होईल या क्वेश्चनवर. ओके, काय सांगितलं होतं व्यवहारी अपूर्णांकामध्ये, दिलेल्या संख्यांचं जे विचारले ते अंशाचं काढायचं आहे आणि जे विचारलं नाही ते छेदाचं काढायचं आहे, असंच सांगितलं होतं. म्हणजेच काय काढा म्हणले, 6/7, 5/14 आणि 10/21 यांचा लसावी काढा. लसावी काढायचा आहे 6, 5 आणि 10चा. 6, 5 आणि 10चा लसावी किती, 30. ओके, आणि 7, 14 आणि 21चा लसावी किती, 7. 30/7 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. हा पण 2023चा क्वेश्चन आहे. एक्झाम नेम लिहिणं या ठिकाणी आहे ना विसरलेलं आहे माझ्याकडून या ठिकाणी, सॉरी सगळ्यांना, आय अपोलोजाइज. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. धावण्याच्या शर्यतीत अ, ब, क हे 3 खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावतात. चला क्वेश्चन ऍड करायची आवश्यकता होती किंवा नव्हती याच्यावरती वाद करायची आवश्यकता नाहीये. का बर, कारण या ठिकाणी नंबर्स 252, 308, 198, 252, 308 आणि 198 या संख्यांचा प्रश्न आहे. म्हणून हा मुद्दा म्हणून या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे. तर ज्यावेळेस हार्ड नंबर असतील त्यावेळेस अप्रोच काय असायला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा. जर असं असतं, मगाशी आपण एक क्वेश्चन बघितलं होतं, 12, 18 आणि 20 यांचा लसावी इझिली काढला. ओके, तोंडी काढलं होतं आपण. चला याचा तोंडी काढून दाखवा, नाही होत. म्हणून त्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये ना थोडासा डिफरन्स आहे. तो तोंडी सॉल्व्ह होऊ शकतो, हा तोंडी सॉल्व्ह होणार नाही. मग अप्रोच काय असेल, कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करणार. यवतमाळ पोलीस 2023चा क्वेश्चन या ठिकाणी बघा. आपल्याला काय सांगितलंय, अ, ब, क हे 3 खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावतात. अ 252 सेकंदात 1 फेरी पूर्ण करतो, ब 308 सेकंदात 1 फेरी पूर्ण करतो आणि क 198 सेकंदात 1 फेरी पूर्ण करतो. ते असेच फिरत राहिले तर किती वेळानंतर ते तिघेही एकाच वेळी सुरुवातीच्या ठिकाणी येतील, असं क्वेश्चन विचारलेला आहे. तर प्रॅक्टिकली हा क्वेश्चन कसा असतो, कसे विद्यार्थी म्हणजे काय मुलं पळतात वगैरे ना, हे सगळं समजावून झालेलं ऑलरेडी आपलं. ओके, मागचे व्हिडिओ जर तुम्ही स्किप केलेले असाल तर मग माहिती नसेल तुम्हाला. 252, 198 आणि 308 यांचं काय काढायचंय लसावी. 252, 308 आणि 198. ओके, यांचा लसावी काढत असताना 308 ची पट बघत आणि त्यांना 252 आणि 198 नी भाग जातो का नाही हे चेक करत आपल्याला डायरेक्ट लसावी काढता येत नाही. त्याच्यामुळे ना सगळ्यात सुपिरियर मेथड काय असेल, नंबर ज्यावेळेस मोठे असतील, तोंडी आन्सर ज्यावेळेस निघणार नाही त्यावेळेस बॉक्स मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कोणत्या नंबरनी, 2 या सर्वात लहान संख्येने आपण भाग देऊ. बे 1 बे, बे 2 4 हातचा 1 राहिला, बे 6 12, बे 1 बे हातचा 1 राहिला, बे 5 10, बे 4 8. त्याच्यानंतर 92 18, 92 18 1 राहिला, 92 18.
99 आहे, याचा अर्थ या संख्येला फक्त आणि फक्त कशाने 11ने भाग जाईल किंवा 3ने भाग जाईल किंवा 9ने भाग जातो. याला 11ने जातो, तर या दोन्हीपैकी कुठल्या तरी संख्येला 11ने भाग जात असेल. 4 आणि 1 5. ओके, विषम स्थानच्या अंकांची बेरीज आणि समस्थानच्या अंकांची बेरीज 5, यांच्यामधला डिफरन्स 0 असेल तर 11ने भाग जातो. म्हणून 154 ला 11ने भाग जातो. 126 ला 2 ने भाग जातो या ठिकाणी, मात्र याला 2 ने जात नाही. 3 ने या संख्येला भाग जातो, मात्र या संख्येला जात नाही. 4 ने या ठिकाणी या संख्येला जात नाही. 5 ने या संख्येला जात नाही. 6 ने या संख्येला जात नाही. 7 ने पण या संख्येला भाग जाणार नाही. म्हणून आपण डायरेक्ट आहे ना, या तीनही संख्यांना भाग जाणारी कुठलीही संख्या नाहीये, तर आपण काय करू, 11ने भाग देऊ. कशाला? 11 1 11 राहिला, 1 14 झाले, सॉरी 4 राहिले, 11 चौक 44. ओके, 11 90 99. दोन संख्यांना भाग जात असला तरी भाग घालायचा आणि राहिलेली संख्या ऍज इट इज जशी असतं लिहायचं. 14च्या पाड्यामध्ये 126 आहे माहितीये, 14ने भाग घालू. 14 90 26चे 14 1 14, हा 9 ऍज इट इज इथे घेतला. त्याच्यानंतर या दोन संख्यांना 9 ने भाग जातो. 9 1 9, हा 1 ला 1, 9 1 9. तर लसावी काय, 2 गुणिले 11 गुणिले 14 गुणिले 9. ओके, तर काय करू आपण या ठिकाणी, 11ने नंतर भाग देऊ या ठिकाणी. 14 90 26चे. ओके, 14 90 किती होतात 26चे. 14 गुणिले 9 गुणिले 11 गुणिले 2 हा गुणाकार करायचा आहे. 14 90 26चे इथंच दिलेलं आहे, थोडंसं स्मार्ट पद्धतीने विचार करायचा. गुणिले 11 गुणिले 2. ओके, 11ने गुणत असताना हा 6 6 2 8 2 1 3 आणि हा 2, हा झाला 11चा गुणाकार. हे कसं केलं, हे आहे ना कॅल्क्युलेशन स्किलचा जो मी तुम्हाला सांगितलंय जवळपास 4 ते 5 तासाचा एकच फुल व्हिडिओ मी अपलोड करेन, त्यावेळेस समजेल. ओके, चलो आता सध्या आहे ना, तुम्ही एवढं लक्षात घ्यायचं की 11ने गुणल्याच्या नंतर एवढं येतं. ओके, गुणिले 2 करायचं. ओके, बेसखी 12 ला 2, हातचाला 1, बेटीस 1 17 ला 7, हातचाला 1, बेत्रिक 6 1 7, बेदोणी 4. 4772 किती आलंय, 4772. तर आपल्याला 4772 सेकंदानंतर ते एकत्र मिळतील. हा लसावी झाला कशा कशाचा, 252 308 आणि 198 या संख्यांचा. तर इथं थोडीशी जागा करून घेतो मी या ठिकाणी. 4772 समज या ठिकाणी असं करू, व्यवस्थित दिसेल तुम्हाला. 4772 या संख्येला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 6 ने भाग द्यावा लागेल. ओके, चलो 60 6 1 6 6 7 सॉरी चुकलंय का काय आपलं, सॉरी हा गुणाकार या ठिकाणी चुकवलेला आहे. ओके, बरं झालं लवकर लक्षात आलं आपल्या. ओके, 11ने गुणायचं होतं. हा 6 ला 6 6 2 8 6 2 8 2 1 3 आणि सगळ्यात शेवटी हा 1 आहे आणि गुणिले किती 2 आहे. तर बेसखी 12 ला 2, हातच्याला 1, बेटी 16 1 17 ला 7, हातच्या 1, बेत्रिक 6 1 7 आणि बे 1 बे. 2772. 2772 सेकंदाला 60 ने भाग दिल्याच्या नंतर 6 1 6 6 चौक 24 3 राहिले, 6 6 36 1 राहिला, 6 2 12. 46.2 एवढं आलंय. किती आलंय 46.2. 46 मिनिट 0.2 मिनिट. 0.2 मिनिट म्हणजेच आहे ना, या मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करायसाठी गुणिले 60 करायचं, दॅट इज 12 येतं. किती येतं 12. या ठिकाणी करून दाखवतो मी. कुठल्याही मिनिटाला 0.2 हे मिनिट आलंय ना, तर मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे साइन दोन्ही 12 0 एका अंकानंतर दशांश, एका अंकानंतर दशांश, 12 सेकंद. 0.2 मिनिट म्हणजे किती 12 सेकंद. 46 मिनिट 12 सेकंद. 46 मिनिट 12 सेकंद. दिस इज द फर्स्ट ऑप्शन इज द आन्सर. यवतमाळ पोलीस 2023च्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. या पद्धतीने क्वेश्चनला काय करायचं, आपल्याला सामोरं जायचं आहे. गडबड गोंधळ काही करायचं नाही. जे काय आपण शिकले त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा. माझा हात घट्ट पकडून ठेवा, जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. त्याच दिवशी सोडा, मी तर सोडणार नाहीये. फक्त आहे ना, तुम्ही तुमची पकड मजबूत ठेवायचंय की धरसोड करायचं हे तुम्ही ठरवायचं. ओके, यशाच्या शिखरापर्यंत न्यायचं काम माझं आहे 100%. चलो, हा विश्वास घेऊनच आहे ना आपण हा प्रवास सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये अर्धवट कुठेही तुम्हाला सोडणार नाही. आणि लवकरच एक गुड न्यूज आहे जी की तुम्हाला 2-3 दिवसामध्ये समजेल, जे की मी लाईव्ह लेक्चरच्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलं होतं त्याच्या संदर्भात. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 195 आहे.
तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली समसंख्या कोणती? म्हणजेच त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली समसंख्या जर 14 असेल तर विषम संख्या कोणत्या झाल्या? 13 आणि 15, आणि 13 आणि 15चा लसावी 195 यायला पाहिजे. तर 14, 18, 16, 12 यांच्या बाबतीत आहे ना काय करायचं लक्षात घ्या. काय काय दिलंय? 14, 18, 16 आणि 12. ओके, या समसंख्येत आणि ज्या विषम संख्यांचा लसावी 195 आहे त्या संख्येत हे 13 आणि हे 15 दोन क्रमवार विषम संख्या, त्यांच्यामध्ये काय असते? एक समसंख्या असते. तर 13, 15 या ठिकाणी, 17, 19 या ठिकाणी, 15 आणि 17 या ठिकाणी, 11 आणि 13. ओके, चला, तर विषम संख्या आहेत, क्रमवार विषम संख्या. या क्रमवार विषम संख्यांना कुठल्या संख्येने भाग तर जाणार नाहीये. ओके, कुठल्याही दोन क्रमवार विषम संख्या असतात त्यांचा लसावी काय असतो? त्यांचा गुणाकार असतो. 13 आणि 15ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 17 आणि 19ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 15 आणि 17ला कुठलाही सामायिक अवयव नाही. 11 आणि 13 मध्ये सुद्धा कुठलाही सामायिक अवयव नाही. म्हणून यांचा लसावी काय असेल सर? 13 आणि 15चा लसावी वाळा, 13 आणि 15चा गुणाकार. 17 आणि 19चा गुणाकार, 17 आणि 19 स्वतः दोन मूळ संख्या आहेत तर त्यांचा गुणाकार काय असेल? त्यांचा लसावी असेल. तर या दोघांचा जर मी गुणाकार केला, 17 आणि 19चा गुणाकार केला तर 7, 9, 63 एक स्थानी 3 येतं. लसावीमध्ये एक स्थानी 3 आहे का? नाही. अशी समसंख्या सांगा ज्यांच्या मागच्या आणि पुढच्या विषम संख्यांचा लसावी किती? 195 आहे. जर गुणाकाराच्या शेवटी 5 यायचं असेल तर एकतर जोडी ही असेल, किंवा जोडी ही असेल. असं का म्हणताय सर? हे 15 आणि 7ला गुणलं ना आपण तर एक स्थानी किती येतं? 5 येतं या ठिकाणी. आता 15 गुणिले 15, 15चा वर्ग माहिती आपल्याला. 15 गुणिले 17 काय आहे? 15 गुणिले 17 काय आहे? 15 गुणिले 17 म्हणजेच 15 अधिक 2 आहे. बरोबर आहे. मी गुणाकार कसं करतो? असा करतो या ठिकाणी. 15 गुणिले 15 225 अधिक 15 दुनी 30. ओके, हे 5, 3 आणि 2 5, 2 255. एवढाच गुणाकार यायला पाहिजे 15 आणि 17चा. बघा काढून तुम्ही. आणि नंबर किती आहे तिथं? 195. जर मला इथे समजते 15 गुणिले 15 225 होतं तर मी आहे ना लसावी तर 195 आहे. तर म्हणून याचा विचार करणार नाहीच. हे असू द्या या ठिकाणी तुम्हाला ना समजण्यासाठी. तर गुणाकार कशाचं करायचं? 13 गुणिले 15. कशाचा? 13 गुणिले 15. ओके, 15 त्रिक 45 ला 5, 7 4, 15 1 15 आणि 4 19, 195. दॅट इज द आन्सर. म्हणून ती समसंख्या कोणती? तर ती समसंख्या किती आहे? 14 आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द आन्सर. नवी मुंबई पोलीस 2023चा क्वेश्चन आहे या ठिकाणी. या टाईपचा क्वेश्चन 2023 मध्ये आलाय. 2024च्या PYQ मध्ये या टाईपचं क्वेश्चन आपण बघितलेलं, हे पण लक्षात ठेवा. ओके, चलो, हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, यावर्षी परत विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे सगळे PYQ करणं आवश्यक आहे. चलो, या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलंय? 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7, 12 आणि 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील. थोडासा डिफिकल्ट, थोडासा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सॉल्व्ह करताना मजा येईल आपल्याला. ओके, गेमची लेवल अशी असायला पाहिजे की ना लवकर सुटू नये. ते सुटत नसेल तर आहे ना आपण एफर्ट लावतो आणि आपण आपली अक्कल हुशारी वापरतो, आपण ताकद लावतो. आणि ज्यावेळेस सुटतं 10-12 जणांच्या ग्रुपमध्ये ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह होतो क्वेश्चन, त्यावेळेसचा आनंद विकत घेता येत नाही. बरं, हे लक्षात ठेवा. नांदेड पोलीस 2023ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर असं करणार का आपण? 1856 मधून 137 मायनस करू, मग जी आलेली संख्या आहे तर त्याच्यातून 4 वजा करू, मग 7 आणि 12 आणि 16 ने त्याला भाग जातं का? नाही, या पद्धतीने करता येत नाही. काय करायचं लक्षात घ्या. 1856 मधून दिलेल्या संख्यांपैकी कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला, जी बाकी शिल्लक राहते वजा केल्यानंतर. जसं की 1856 मधून मी जर 137 मायनस केलं, 16 मधून या ठिकाणी 7 गेले तर राहतात किती? 9. हातचा येतो 1, 5 मधून 4 गेले 1 राहतं, 8 मधून गेलं 7, 1719. ओके, तर कुठली तरी एक संख्या लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला, बाकी किती राहिले? वजा केल्यानंतर जे शिल्लक राहिले त्याला म्हणतो बाकी. बाकीला 7 ने जर भागलं तर, किंवा 7 ने किंवा 12 ने किंवा 16 ने भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी किती राहायला पाहिजे? 4 राहायला पाहिजे असं म्हणलं. हे क्रॉस चेक करणं आपल्यामध्ये आहे ना थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे. तर आपल्याला काय करायचं असतं? चला, मी दुसरा क्वेश्चन समजावून सांगतो, तुमच्या लक्षात येते का बघा. ओके, चला, काय करा, 2, 3,
आणि 4, 2, 3 आणि 4 या संख्येनी काय करायचं आपल्याला, एका संख्येला भाग द्यायचा आहे. ओके, एका संख्येला भाग द्यायचा आहे. आणि सपोज करा 2, 3 आणि 4 या संख्येने भाग दिल्याच्या नंतर कुठल्या संख्येला, 98 मधून मी क्वेश्चन रिफ्रेम करतोय. हा थोडासा डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट कट नंतर जाऊ आपण. सोप्या गणितामध्ये मी समजावून सांगतो. 98 या संख्येमधून, 98 म्हणण्यापेक्षा आहे ना 100 या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी. काय, 100 या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी, हे लगेच याच ठिकाणी आहे ना आपण तयार केलेलं क्वेश्चन आहे. मायनर मिस्टेक झाली तर आहे ना गुरव सरांना आई शपथ माफ करा या ठिकाणी. ओके, तर आपण आहे ना मी बेस्ट या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जर 100 मधून कोणती संख्या, या चारीपैकी कोणती संख्या वजा करावी की आलेल्या बाकीला 2, 3 आणि 4 ने भाग दिल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस बाकी किती राहील, 2 राहील. प्रत्येक वेळेस बाकी किती राहिला पाहिजे, 2 राहायला पाहिजे. मग 2, 3 आणि 4 ने भाग जाईल अशी लसावी काढायची नाहीये, 100च्या जवळपासची 100 पेक्षा लहान संख्या काढायची. तर याच्यासाठी तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही ना फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ओके, PYQ स्टार्ट केलं होतं त्यावेळेस. 100च्या जवळची संख्या शोधायची ज्याला 2, 3 आणि 4 ने भाग जातं. तर सर काय करा, 2, 3 आणि 4चा लसावी काढा अगोदर. मग मी म्हणेल बाळा 2, 3 आणि 4चा लसावी किती आहे, 2, 3 आणि 4चा लसावी किती आहे, 12 आहे. याला 2 ने पण भाग जातं, 3 ने पण भाग जातं, 4 ने पण भाग जातं. मग सर 100च्या जवळची संख्या कोणती आहे, मग 100च्या जवळची संख्या 12 8 96. 96 ही संख्या आहे ज्याला 12 ने भाग जातं. ऑफकोर्स सर 12 ने भाग जातं म्हणजे 2, 3 आणि 4 ने पण भाग जातं. 2, 3, 4 ने याला भागल्याच्या नंतर बाकी काही शिल्लक राहत नाही. बाकी शिल्लक राहण्यासाठी ना बाकी 2 शिल्लक राहण्यासाठी ही संख्या 96 नसून 98 असावी लागते. म्हणजे ना लसावीच्या पटीतली अशी संख्या जी 100 पेक्षा लहान आहे त्या संख्येपेक्षा आहे ना 2 ने मोठी संख्या घेतलं. आता 98 ला जर आहे ना प्रत्येक संख्येने आपण भाग दिला या ठिकाणी, तो थोडंसं मिस्टेक झालं. ओके, 2 घेता येणार नाही आपल्याला, थोडासा मोठा नंबर घ्यायचा होता. ओके, चलो 2 ने भाग दिल्याच्या नंतर आहे ना या ठिकाणी बाकी शिल्लकच राहणार नाही ना 98 मधून. ओके, 1 राहायला पाहिजे, बाकी 1 शिल्लक राहायला पाहिजे. बाकी किती, 1 शिल्लक राहायला पाहिजे. मग ती संख्या कोणती असायला पाहिजे, 97. तर 97 या संख्येला 2 ने भाग दिलं तर 1 शिल्लक राहतं, 3 ने भाग दिलं तरी 1 शिल्लक राहील. ओके, 96 ला भाग जातं आणि 4 ने भाग दिलं तर 1 शिल्लक राहतं. ओके, चलो या ठिकाणी तर आता काय करायचं आहे, मग ती संख्या 97 आहे. तर 100 मधून कोणती संख्या मायनस करायला पाहिजे, 3 मायनस करायला पाहिजे म्हणजे 97 भेटतं. लक्षात आलं. 2, 3 आणि 4च्या लसावीच्या पटीतली अशी संख्या जी 100च्या जवळ आहे आणि 100 पेक्षा थोडीशी लहान आहे, तर ती संख्या आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी हे जर का एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलेलं असेल तर आता विचार करा, 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायची ते नंतर बघू आपण. करायला हवी की बाकीला 17, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी किती, 4 राहायला पाहिजे. 7, 12 आणि 16, 7, 12 आणि हा 16 यांचा लसावी काढायचा आहे. यांचा लसावी काय असतो, तर मी तुम्हाला आहे ना सांगितलं होतं, अगोदर पण सांगितलं, मूळ संख्या ज्यावेळेस असतात तर त्यावेळेस आहे ना मूळ संख्येचा विचार करायचा असतो, राहिलेल्या संख्यांचा आहे ना लसावी काढून घ्यायचा. 12 आणि 16चा लसावी किती येतो, 48 येतो. तर त्या 48ला सरळ सरळ मूळ संख्येने ना गुणून घ्यायचं. 48 गुणिले 7 हा त्यांचा काय असतो, लसावी असतो. पण या ठिकाणी आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू या ठिकाणी. तर काय 12 आणि 16, 12 आणि 16चा लसावी किती आहे, 12 आणि 16चा लसावी 48 आहे. किती, 12 आणि 16चा लसावी किती आहे, 48 आहे. तर आता 7, 12 आणि 16चा लसावी 7 ने गुणून घ्या. 7 8 56 ला 6, 7 आले 5, 7 चौक 28, 28 29 30 31 32 33 336. 7, 12 आणि 16चा लसावी केला 336. आता 336 ला 7 ने भागलं तर भाग जातं, 12 ने भागलं तर भाग जातं, 16 ने भागलं तर भाग जातं. 1856च्या अलीकडची अशी कोणती संख्या ज्याला 336 ने भाग जाईल, तर मग आपण काय म्हणणार, सर काय करा 336चा आहे ना डायरेक्ट 6 पट घेऊन बघा. मग बाळा 336चं 6 पट जर घेतलं तर 6 त्रिक 18, 1800 झाले. 300 गुणिले 6 किती होतं, 1800 होतं. आणि 36 गुणिले 6 केलं तर आणखीन पुढे जाईल, 1800 पेक्षा ना खूप पुढे जाईल ते. म्हणून ती संख्या तर घेता येणार नाही, त्यातून परत आणि कुठला तरी एक नंबर मायनस करायचा आपल्याला. म्हणून आपण काय करा 336चं 5 पट करा. 336चं 5 पट किती होतं,
5 सक्क 30 ला 0, हातचा आले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18 ला 8, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, किती 1680. 1680 ही अशी संख्या आहे जी की 7, 12 आणि 16चा जो आपण लसावी बघितला होता लसावीची 5 पट आहे. म्हणजे 1680 ला आपण 7 ने किंवा 12 ने किंवा 16 ने भाग दिल्यानंतर बाकी काही शिल्लक राहत नाही. बट इथं काय म्हणलं, प्रत्येक वेळेस बाकी 4 शिल्लक राहते. म्हणजेच ती संख्या 1680 नाहीये, किती आहे 1684 आहे. किती आहे 1684. आपल्याला काय म्हणलंय, संख्या तर आहे ना ऍक्च्युअल मध्ये 1856 दिलंय. या 1856 मधून कोणती संख्या वजा करायला पाहिजे, किती मधून 1856 मधून कोणती संख्या वजा करायला पाहिजे की बाकी शिल्लक राहील आणि त्याला आहे ना 7 ने 12 ने 16 ने भाग दिल्याच्या नंतर 4 शिल्लक राहतात. आपण नंबर कोणता शोधलाय, 4 शिल्लक राहणारी संख्या 1684. आता 1684 मध्ये किती मिळवल्याच्या नंतर 1856 होतात, 1684. बघा जर याच्यामध्ये 137 मिळवले, किती 137, फोकस करा 137, 137. तर 7 आणि 4 11ला 1, एक स्थानी किती आहे 6 आहे, जमणार नाही, इथंच सोडून दिलं मी याला. 140 किती येतं 4 येतं, इथंच सोडून दिलं, इथं 6 आहे, 1856 यायला पाहिजे. ओके 172 हे जमते सर. 4 आणि 2 6, 7 आणि 8 15ला 5, हातच्याला 1, 6 आणि 2 8, 1856. सो द नंबर इज 172. 1856 मधून 172 वजा केले, 1856 मधून 172 वजा केले तर 1684 ही बाकी शिल्लक राहते. या बाकीला 7 ने भागलं, 7 ने 1684 ला भागलं तर 4 शिल्लक राहतात, कारण 1680 ही लसावीच्या पडीतली संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला काय होतो या ठिकाणी दिलेल्या क्वेश्चनचा नांदेड पोलीस 2023चा आन्सर बनतं. ओके क्लिअर आहे सगळं, क्रिस्टल क्लिअर एकदम, याच्यामध्ये काहीच अडचण नाही. तर आपण घेऊ क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी. ओके चलो, बरंच बोलणं झालंय. थोडं पाणी पिणं तर बनतं ना. चलो पुढची क्वेश्चन. 2 संख्या 7x व 9x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 378 आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत. या टाईपचा क्वेश्चन 2024 ला आपण बघितलाय आणि आता आपण बघतो नागपूर शहर 2023 मध्ये. या ठिकाणी 2 संख्या कोणत्या आहेत असं विचारलेलं आहे. आपण रूल बघितला होता, कुठल्याही संख्या असतील त्या संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. चलो इकडे काय करू शकतो आपण, तर त्या संख्या कोणत्या असं विचारले. 7x आणि 9x ची किंमत काढायची. चलो तर काय करू, 7 ने भाग जाईल. ओके 7 आणि 8 15 16 17 18, 9 ने भाग जातं. 9 1 9, 9 1 9, तर 9 त्रिक 27. ओके सॉरी 9 चौक 36 होईल ना, 9 चौक 36, एक राहिलं 9 2 18 42, 7 1 7, 7 सख्खम 42, राहिलं काय काय एक्स आणि एक्स राहिले. एक्स गुणिले एक्स बरोबर 6 गुणिले 6. मग डायरेक्ट एक्स चा वर्ग बरोबर 36, मग एक्स बरोबर 6. हा मूर्खपणा करण्यापेक्षा एक्स बरोबर 6 समजतंय का, एक्स बरोबर 6. हे एक्स आणि एक्स कॅन्सल होईल आणि एक्स ची व्हॅल्यू किती येते या ठिकाणी, एक्स स्क्वेअर बरोबर 36 येतं, तर एक्स बरोबर किती येतं 6 येतं. म्हणून त्या संख्या एक्स ची किंमत 6 आहे. 7 सख्खम 42. ओके एक्स ची किंमत 6 आहे. 6 90 54, 42 आणि 54 या त्या संख्या आहेत. 42 आणि 54 ऑप्शन नंबर 3 हा काय आहे या क्वेश्चनचा आन्सर नागपूर पोलीस 2023 आहे. चलो 2 संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 आणि 228 आहे. त्यापैकी एक संख्या 32 आहे. चलो सिंपल आहे, एक संख्या 32 आहे, दुसरी संख्या कोणती आहे माहिती नाही, एक्स लिहू. त्याच्यानंतर मसावी 4 आहे, लसावी 288 आहे. लसावी किती आहे 288 दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलंय, दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती. दुसरी संख्या अगोदर शोधा, मग त्याचं वर्गमूळ काढा. चलो 4 1 4, 4 8 32, 8 1 8, 8 त्रिक 24, इथे 4 राहिले, 8 संग 48. तर एक्स बरोबर 36, तर एक्स चं वर्गमूळ काढा म्हणलंय. वर्गमूळात एक्स बरोबर किती येतं 6 येतं. वर्गमूळ विचारलंय ना, 32च्या सोबत जी दुसरी संख्या आहे, दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती, दुसऱ्या संख्येचं वर्गमूळ 6. दॅट इज द सोल्युशन ऑफ द क्वेश्चन. ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. चुकून पण एक्स ची किंमत 36 बघितल्या एक्स ची किंमत विचारली म्हणून आहे ना ऑप्शन नंबर 3 कधी टिक करायचं नाही.
हे प्रश्नांचं स्वरूप आहे जे तुम्हाला शहाणं बनवतं. बऱ्याच वेळा विद्यार्थी फोकस करतो क्वेश्चनवरती, ऑप्शन बघत नाही, पर्यायांचं स्वरूप बघत नाही, फसतो. सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त असतात जे की टाळायचे आहेत. ओके, 1 मार्क जरी कमी पडला तरी 1 वर्ष थांबावं लागतं, 10 मार्क कमी पडले तरी वर्ष थांबावं लागेल, आणि जर काय ना खूपच जास्त कमी मार्क पडले, 30-40 मार्क कट ऑफ पेक्षा कमी पडले तरी सुद्धा वर्षभर थांबणं आहे. म्हणून एका सिंगल मार्कमुळे ना स्वतःची पोस्ट जाऊ न देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. ओके, आजचा क्वेश्चन नंबर 10, 23 व 83चा लसावी किती? बुलढाणा पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. 23 ही एक मूळ संख्या आहे. 23 आणि 83चा आपल्याला काय विचारलेला आहे? या ठिकाणी लसावी विचारलेला आहे. हा आपण प्रश्नाचं स्वरूप सांगण्यासाठी या ठिकाणी ऍड केलेलं होतं. 2024ला सुद्धा मूळ संख्यांच्या लसावीवरती नेहमी क्वेश्चन विचारला जातो, जो की इथं पण विचारलेला आहे. तर या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार कसं करणार पटमन? तर सर ते तर थोडंसं अवघड आहे. तर काय करू शकतो आपण? 23चा पण पाडा पाठ नाही, 83चा पण पाडा पाठ नाही. मग त्यावेळेस काय करू शकतो? कमीत कमी एवढं तर करू शकतो, 20 + 3 लिहू शकतो गुणिले 83. 83चा गुणाकार 23 पर्यंत म्हणा, किंवा 83चा गुणाकार 20 पर्यंत म्हणा आणि 3 पर्यंत म्हणा, होऊन जाईल. आणि दोघांचे ऍडिशन करायचं. 83चा पाडा 20 पर्यंत येत नाही, पण 2 पर्यंत येतो. 83 दोन्ही 8 दोन्ही 80 दोन्ही 160. ओके, 83 दोन्ही 166. किती? 166. हा इथं 0 होता, तो 0 ठेवला. 83 दोन्ही 166 आणि हा 0 अधिक. आता 83 त्रिक करायचा आहे. इथं लिहिण्यापेक्षा मी खाली लिहितो. 83 त्रिक करायचं नाही, 8 त्रिक करा. 80 त्रिक 240 आणि 3 त्रिक 9. 240 झाले होते ना, 240 आणि हे 9 249. हा 9, 6 4 10 ला 0, हातचाला 1, हे 9 परत हे 1, 1909 1909. पर्याय क्रमांक 2 या क्वेश्चनचा आन्सर आहे. मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. फक्त एवढी कॉन्सेप्ट आहे, या दोन्ही संख्येचा थेट गुणाकार करून लसावी सांगायचं. ओके, चलो या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाचा आहे ना या ठिकाणी आन्सर झालेला आहे. आणि क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी संपलेला. शेवटचे 10 क्वेश्चन जास्त हार्ड असणार नाही. असेच क्वेश्चन असतील जे की आपले न्यू टाईपचे काही क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये आतापर्यंत न बघितलेले, किंवा 2019चे काही क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये. आय होप 2019चे क्वेश्चन ठेवलेले नाहीत, 1-2 क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये. बट सर्रासपणे ना 2024 मधले असे टाईप जे की 2024 मध्ये झाले नव्हते ते 2023 मधून निवडून या ठिकाणी ना त्याची आणखीन एक PPT बनवलेली, जे की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी येत्या 2-3 दिवसांमध्ये तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. म्हणजे आजच्या दिवसाची मी खूप दिवसांपासून आहे ना वाट बघितलेली. याच्यावरती जवळपास 2 वर्ष रिसर्च केलेला आहे, 2 वर्ष मी त्याच्यावरती वेळ घालवलेला आहे. आणि शेवटी आहे ना जे मला करायचं होतं तर त्याची पूर्तता आता अवघ्या काही दिवसांमध्ये आहे. खूप काही मोठा बदल होणार नाही, बट माझ्यासाठी खूप मोठा बदल आहे. तुमच्यासाठी काय असेल? तुमच्यासाठी तेच असेल, हेच टीचिंग असेल. फक्त आहे ना थोडंसं टेक्नॉलॉजी ज्यावेळेस वाढते, बाकी काय फॅसिलिटीज ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस आहे ना थोडंसं एफर्ट माझे कमी होतात. आणि एफर्ट जर कमी झाले तर आहे ना 1 लेक्चरच्या ऐवजी आहे ना 2 लेक्चर एका दिवसामध्ये किंवा 3 लेक्चर एका दिवसामध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजेच इन केस या ठिकाणी तुमचा फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. तर सगळेजण थोडंसं क्युरियस राहायचं त्या गोष्टीच्या बाबतीत. लवकरच या गोष्टी आहे ना रिव्हील होतील. उद्या 1-2 दिवसांचा वेळ जाईल, त्याच्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी या ठिकाणी गोष्टी रिव्हील करूयात. ही नवरात्री आपल्याला आहे ना पावली असं म्हणायला हरकत नाही. तर आज सेशनला याच ठिकाणी आपण विश्रांती घेऊ आणि बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या क्लास नंबर 10 मध्ये डिस्कस करू. त्याच्यानंतर PYQ ग्रुप B, ग्रुप C, TET, टेट वगैरेचे होणार आहेत. ते कंटिन्युअसली 3-4 लेक्चरमध्ये होतील. जवळपास 13 ते 14 टोटल लेक्चर असतील मसावी आणि लसावीवरती. आणि याच्यानंतर लगेचच आहे ना नवीन चॅप्टरला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ, स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद. थँक्यू.